तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण रोजच्या सारखेच या सुपर क्लासमध्ये देखील स्पेशल असलेले जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत, जे की समाज कल्याण भरती तसेच महिला गृहपाल भरती साठी अतिशय उपयुक्त असणार आहेत। आणि त्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत सर्वांनी नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना 470 पेजेसचे PDF 149 मध्ये मिळत आहे, जे की महिला गृहपाल भरती समाज कल्याण भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी 8208685624 या क्रमांकावर कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राइब नसेल केलेले, लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते, कुठलाही आपल्याला शुल्क लागत नसतो। सबस्क्राइब केल्याने काय होईल विद्यार्थ्यांनो, तर तुम्हाला पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल, जेव्हा तुम्ही सबस्क्राइब करसाल। मग लगेच करून घ्या। सुपर क्लासला एक लाईक पण सोडण्याच्या पूर्वी नक्कीच करायचं आहे। चला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, भारतातील सर्वाधिक साक्षर असलेला केंद्रशासित प्रदेश आपल्याला पहिल्या प्रश्नात विचारलेला आहे। ऑप्शन मध्ये आहे पुदुचेरी, दादर नगर हवेली, दिल्ली किंवा लक्षद्वीप। तर ऑप्शन क्रमांक 4 लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश सर्वात जास्त साक्षर असलेला दिसून येतो। प्रश्न दुसरा की भीमा नदीस कोणत्या ठिकाणी चंद्रभागा म्हणून ओळखले जाते, ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। भीमा नदीस कोणत्या ठिकाणी चंद्रभागा म्हणतात? पंढरपूर, पैठण, सिल्लोड किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 म्हणजे पंढरपूर येथे या ठिकाणी भीमा नदीला चंद्रभागा या नावाने ओळखले जातेले दिसून येते। प्रश्न तिसरा, क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पुरस्कार हा दिला जातो ते विचारलेलं आहे। कोणत्या क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रामध्ये? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो द्रोणाचार्य, ध्यानचंद ग्रामी, भारतरत्न। तर ऑप्शन क्रमांक 1 द्रोणाचार्य पुरस्कार क्रीडा क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देण्यास या ठिकाणी दिला जात असतो। प्रश्न या ठिकाणी चौथा की कोणत्या आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्रपती पदाचे वेतन कमी होऊ शकते ते आपल्याला विचारलेलं आहे। राष्ट्रपती पदाचे वेतन कमी करण्याचा जो अधिकार आहे संविधानाने कुणालाही दिलेला नाही। त्या कारणास्तव कोणत्या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये वेतन कमी होऊ शकते हे असं विचारलेलं आहे। तर राष्ट्रीय आणीबाणी, आर्थिक, घटनात्मक, घटक राज्य आणीबाणी किंवा वरीलपैकी सर्व। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य आहे। आर्थिक आणीबाणी जर लागू झाल्या तेव्हा राष्ट्रपतीचे वेतन कमी होऊ शकते, खात्री नाही की होईलच, म्हणून कमी होऊ शकते। प्रश्न 5वा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सिक्कीम हे राज्य कितव्या क्रमांकाचे सर्वात छोटे असलेले राज्य आहे ते विचारलेलं आहे। तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 हे सिक्कीम हे जे राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात छोटे असलेले राज्य दिसून येते। प्रश्न 6वा की भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे। आपल्याला जिल्हा नाही, तालुका सांगायचा आहे की कोणता आहे ज्या ठिकाणी भंडारदरा थंड हवेचे ठिकाण आहे। सिल्लोड, कोपरगाव, अकोले किंवा निजामपूर। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 म्हणजेच अकोले या तालुक्यामध्ये भंडारदरा थंड हवेचे ठिकाण आहे। प्रश्न 7वा की ज्ञानेश्वरी जी आहे कोणत्या ठिकाणी लिहिलेली आहे ते विचारलेलं आहे। ऑप्शन मध्ये लिहिले आहे नेवासे, सिल्लोड, कळमनुरी किंवा पूर्णा। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी जे आहे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिलेली आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न 8वा की संत गाडगेबाबा विद्यापीठ तसेच त्यांची समाधी जी आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। तर अतिशय म्हणजे असा महत्त्वाचा प्रश्न दिसतो की संत गाडगेबाबा ही विद्यापीठ कुठे आहे आणि त्यांची समाधी ही तर औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर, जालना, पालघर, अमरावती। ऑप्शन क्रमांक 4 अमरावती या ठिकाणी समाधी कोणाची? संत गाडगेबाबा यांची, तसेच त्यांचे जे विद्यापीठ आहे त्यांच्या नावाने तेही दिसून येते। प्रश्न 9व्या क्रमांकाचा, महात्मा गांधींना कोणत्या ठिकाणी जे आहे नथुराम गोडसे यांनी मारलेले होते, गोळ्या झाडल्या होत्या, तर तो कोणतं ठिकाण होते ज्या ठिकाणी असा हा जो आहे प्रकार घडला होता? तर बिर्ला भवन, शांती भवन, क्रांती भवन किंवा वरील नाही। ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच बिर्ला भवन येथे जे आहे महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या आणि त्यांचा जो मृत्यू आहे तो झालेला होता। प्रश्न 10व्या क्रमांकाचा,
कोळंबी व सेवंडे हे कोणत्या प्रकारच्या पाण्यातील मासे आहेत? प्रकार आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कोळंबी तसेच सेवंडे हे माशाचे प्रकार. ठीक आहे. तर या ठिकाणी गोड पाणी, खारे पाणी, काळे पाणी, वरील सर्व किंवा वरील नाही. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 म्हणजेच खाऱ्या पाण्यातील कोळंबी तसेच सेवंडे हे मासे असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात. प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर असा आहे, वर्धमान महावीर यांचा प्रथम क्रमांकाचा शिष्य कोण होता ते आपल्याला सांगायचं आहे. प्रथम क्रमांकाचा शिष्य, तर या ठिकाणी वीरभद्र, भद्रबाहू किंवा जमाली किंवा कमली. तर ऑप्शन क्रमांक 3 जमाली हा जो आहे वर्धमान महावीर यांचा प्रथम क्रमांकाचा शिष्य होता हे आपल्याला माहित आहे. तर या ठिकाणी भगवान महावीर हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते किंवा बनले आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी 20व्या क्रमांकाचे 24व्या, 18व्या किंवा या ठिकाणी 26व्या. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 24व्या क्रमांकाचे जे आहे भगवान महावीर यांनी जे आहे जैन धर्मियांचे तीर्थकार ठरलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. प्रश्न 13वा की या ठिकाणी भारतातील मणिपूर राज्याच्या पूर्वेकडे कोणता देश आहे ते विचारलेलं आहे. मणिपूर हे राज्य आपल्याला लक्षात घ्यायचं आहे प्रथम. तर याच्या पूर्वेकडे कोणता देश येतो ऑप्शनमध्ये? तर म्यानमार आहे, नेपाळ, श्रीलंका किंवा बांगलादेश. तर ऑप्शन क्रमांक किती? 1 योग्य आहे. म्यानमार हा जो देश आहे तो दिसून येतो मणिपूर राज्याच्या पूर्वेकडे. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 14वा. तर उसाच्या रसामध्ये प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा जो आहे समावेश होतो ते विचारलेलं आहे. उसाचा रस, या रसामध्ये अ जीवनसत्व, ई, के किंवा सी. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच विद्यार्थ्यांनो सी जीवनसत्वाचा समावेश आहे उसाच्या रसामध्ये प्रामुख्याने झालेला आपल्या सर्वांना दिसतो. प्रश्न 15वा की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती ते आपल्याला सांगायचं आहे. त्यांनी शेवटची लढाई लढलेली कोणती होती? तर या ठिकाणी पावनखिंड, पानिपत, संगमनेर किंवा वरील नाही. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 3 संगमनेर येथील शेवटची लढाई कोणी लढलेली होती? छत्रपती शिवाजी महाराज यांनी. प्रश्न 16वा. तर या ठिकाणी महाराष्ट्राचा रॉबिन हुड म्हणून कोणत्या व्यक्तींना ओळखले जात असते? आपल्या राज्याचे रॉबिन हुड कोणाला म्हणतात? ऑप्शनमध्ये दिलेले आहे या ठिकाणी लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, अनंत कान्हेरे किंवा शाहू महाराज. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 2 योग्य आहे. वासुदेव बळवंत फडके यांना जे आहे काय म्हणतात? तर महाराष्ट्राचे रॉबिन हुड असे म्हणताना आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न या ठिकाणी 17वा. रासलीला हे प्रसिद्ध नृत्यप्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे ते विचारलेलं आहे. नृत्यप्रकार विचारलेला आहे रासलीला. ऑप्शनमध्ये दिलेले आहे मध्य प्रदेश, केरळ, कर्नाटक किंवा उत्तर प्रदेश. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्याचा रासलीला हा प्रसिद्ध नृत्यप्रकार असलेला आपल्या सर्वांना दिसतो. प्रश्न 18वा की पहिल्या गोलमेज परिषदेवर कोणत्या पक्षांनी बहिष्कार टाकला होता ते आपल्याला विचारलेलं आहे. पहिल्या गोलमेज परिषदेवर. तर राष्ट्रीय काँग्रेस, मजूर पक्ष, शेतकरी पक्ष किंवा स्वराज्य पक्ष. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 1 योग्य आहे. राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांनी पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकलेला होता. तर गोलमेज परिषद किती झालेल्या होत्या? तर 3 झालेल्या होत्या. कोटी झालेल्या होत्या विद्यार्थ्यांनो? तर या ठिकाणी ह्या सर्व जे आहे इंग्लंड या ठिकाणी जे आहे या ठिकाणी घेण्यात आलेल्या होत्या. काळ काय होता तो? तो 1930 ते 1932. 1930 ते 1932 या वर्षादरम्यान ह्या ज्या आहे बैठकी घेण्यात आलेल्या होत्या. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या समोर की जागतिक जल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते विचारलेलं आहे. जागतिक जल दिन 23 मार्च, 24 मार्च, 25 मार्च किंवा 22 मार्च. ऑप्शन क्रमांक 4 22 मार्च या दिवशी जे आहे जागतिक जल दिन हा साजरा होताना आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 20वा. खालीलपैकी कोणत्या संस्थेमध्ये दिव्यांग मुले, मुली, स्त्रिया राहत होत्या ते आपल्याला सांगायचं आहे. दिव्यांग मुले, मुली, स्त्रिया कोणत्या संस्थेमध्ये राहत होत्या? शारदा सदन, शांती सदन, सेवा सदन किंवा क्रांती सदन. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच शारदा सदन या संस्थेमध्ये हे जे आहे आपल्याला दिव्यांग मुले, मुली, स्त्रिया राहत असलेल्या आपल्या सर्वांना दिसतात.
प्रश्न या ठिकाणी 21वा, भारत व पाकिस्तान यांना विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे? हे सोपा प्रश्न आहे, सर्वांना उत्तर येत असेल तर हे आपण कव्हर करूया. रेड क्लिफ, ड्युरांड, या ठिकाणी काराकोरम किंवा वरील नाही. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच रेड क्लिफ या नावाने भारत पाकिस्तान यातील विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव आहे. सर जॉन रेड क्लिफ यांनी जे आहे या रेषेचे विभाजन केलेले दिसते. प्रश्न 22वा, नोटेवर असलेली महात्मा गांधी यांची जी फोटो आहे ती कोणत्या वर्षी काढण्यात आलेली आपल्याला दिसते की म्हणजे त्या वर्षी काढलेली आहे? सर्वांना उत्तर याचं माहीत असणं आवश्यक आहे, कारण महत्त्वाचा खूप प्रश्न आहे. कोणता वर्ष होता तो? तर 1940, 1946, 1948 किंवा 1950. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 1946 या वर्षी जी आपल्याला महात्मा गांधी यांची नोटेवर जे आपल्याला फोटो दिसते ते काढण्यात आलेली होती. प्रश्न या ठिकाणी पुढचा म्हणजे 24वा, मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर पुढील पैकी काय या ठिकाणी होते आपल्याला विचारलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यास विधिमंडळ बरखास्त होते, मंत्रिमंडळ विसर्जित होते, विधानसभा विसर्जित होते. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. मंत्रिमंडळ विसर्जित केव्हा होते? जेव्हा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला त्यावेळेस. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 24वा, खालीलपैकी कोणकोणते वनांचे प्रकार आहेत? सर्वांना उत्तर येत असेल याचं. सोपा प्रश्न आहे. वनांचे प्रकार दिलेल्या पर्यायापैकी कोणते आहेत? पानझडी, काटेरी, झुडपी, वरील सर्व. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच झुडपी तसेच काटेरी तसेच पानझडी हे सर्व वनांचे प्रकार असलेले आपल्या सर्वांना माहीत होतात. प्रश्न 25वा, खानदेश कन्या म्हणून खालीलपैकी कोणत्या नदीला ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. खानदेश कन्या असे कोणत्या नदीला म्हणतात? नीरा, तापी, गंगा, कृष्णा. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 तापी नदीला जे आहे खानदेश कन्या असे संबोधले जाते हे आपल्याला दिसते. प्रश्न 26वा, की गुरु गोविंद सिंग हे शीख समुदायाचे कितवे गुरु होते ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणते गुरु होते? तर विचारलेले आहेत या ठिकाणी गुरु गोविंद सिंग यांनी. तर 12व्या क्रमांकाचे, 10व्या क्रमांकाचे, 11व्या किंवा 13व्या. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 10व्या क्रमांकाचे गुरु म्हणजेच कोण होते? शीख समुदायाचे गुरु गोविंद सिंग यांनी होते हे आपल्याला दिसून येते. प्रश्न 27वा, की सर्वोच्च न्यायालयामध्ये किती सरन्यायाधीश असतात ते आपल्याला सांगायचं आहे. उत्तर सर्वांना येत असेल, पण नसेल तर आपण कव्हर करूया. सर्वोच्च न्यायालयामध्ये विचारलेले आहे 2, 3, 1 किंवा 4. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच एक जो सरन्यायाधीश असतो तो सर्वोच्च न्यायालयामध्ये असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर एक जो सरन्यायाधीश आहे तो कलम 124 नुसार या ठिकाणी नेमला जात असतो. तर आणि सध्या जर आपण पाहिले सर्वोच्च न्यायालयामध्ये किती या ठिकाणी इतर न्यायाधीश आहेत तर आपल्याला दिसून येतात 30. सरोजिनी नायडू यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले होते? सर्वांना उत्तर येत असेल. सरोजिनी नायडू यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले होते? बारडोली सत्याग्रह, मीठ सत्याग्रह, धरासना सत्याग्रह किंवा वरील सर्व. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. धरासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलेले आपल्या सर्वांना दिसते. प्रश्न या ठिकाणी 29वा, लोकमान्य टिळक एक कोणत्या प्रकारचे नेते होते ते विचारलेलं आहे. व्यक्ती लक्षात घ्या. लोकमान्य टिळक यांनी विचारलेला आहे. तर जहालवादी, साम्यवादी, मवाळवादी किंवा वरील सर्व. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच जहालवादी प्रकारचे लोकमान्य टिळक हे नेते असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतात. प्रश्न या ठिकाणी 30वा, की नव्या संसदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले होते ते विचारलेलं आहे आपल्याला सांगायचं आहे. जी नवीन संसद आपली तयार झालेली आहे जी की दिल्ली येथे आहे तर कोणी उद्घाटन केलेले होते? राज्यपालातर्फे, राष्ट्रपतीतर्फे, सरन्यायाधीश किंवा पंतप्रधान. तर ऑप्शन क्रमांक 4 पंतप्रधान यांनी जे आहे नव्या संसदेचे उद्घाटन केलेले होते. आता या ठिकाणी उद्घाटन जे आहे संविधानानुसार व्हायला पाहिजे होते विद्यार्थ्यांनो द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, कारण राष्ट्रपती त्या होत्या आणि त्या कारणास्तव ते झालं नसल्या कारणास्तव त्यांच्या हस्ते नाही झाले कारणास्तव विद्यार्थ्यांनो त्यावर बऱ्याच पक्षांनी जे आहे बहिष्कार टाकलेला होता. आता सुपरकास्टला सोडण्यापूर्वी विद्यार्थ्यांनो तुम्हाला पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो. 470 पेजेसची जे PDF आहे आपल्याला 149 मध्ये दिली जात आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे. तसेच
तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलेली, काय करायचं आहे, लगेचच्या लगेच करून घ्यायचं आहे, एकदम फ्री असते. सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सबस्क्राईब करसाल ना, तेव्हा अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मिळून जाईल. त्या कारणास्तव सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे, मोटिवेशन आहे, आपल्या या चॅनलच्या या सुपर क्लासला नक्कीच दाखवायचं आहे. भेटूया पुढच्या कडे